आपल्यासोबत नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर आहेत। सर, पहिल्यांदा असं होत आहे की नागपूर शहरातला एक ना एक मतदान केंद्र जो आहे तो वेबकास्टिंगद्वारे तुमच्या नजरेखाली आहे। काय प्रबंध करण्यात आले आहेत? उद्या दिनांक 20 ला जे इलेक्शन आपलं वोटिंग होणार आहे त्याकरिता जवळपास 4631 पोलिंग स्टेशन्स याच्यामध्ये आहे, जिथे की उद्या मतदान होणार आहे। यावेळेस इलेक्शन फ्री अँड फेअर व्हावं, क्यू मॅनेजमेंट बरोबर व्हावं, पोलिंग पार्टीज बरोबर काम करत आहे की नाही यासाठी नजर ठेवायसाठी कमिशनच्या गाईडलाईननुसार शहर जे आहे, मोठे शहर पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर या ठिकाणी जे कॉर्पोरेशन एरिया आहे आणि त्याच्यातले जे मतदान केंद्र आहे तिथे 100% वेबकास्टिंग आपल्याला करावं लागणार आहे। त्या अनुषंगाने आपली पूर्ण तयारी झालेली आहे। वेबकास्टिंगचे कॅमेरे लागलेले आहेत, ते ऍक्टिव्हेट झालेले आहेत। त्याची कंट्रोल रूम म्हणजे या सगळ्या ऍक्टिव्हिटीजवर नजर ठेवण्यासाठी याची कंट्रोल रूम जे आपण मॉनिटर्स लावणार आहे ते कलेक्टर ऑफिसला पण दिलेले आहे, आरओ ऑफिसला पण दिलेले आहे आणि आपलं जे कमांड अँड कंट्रोल सेंटर आहे पोलिसांचं तिथे सुद्धा याचे लिंक दिलेलं आहे, जेणेकरून तिन्ही यंत्रणा त्याच्यावर नजर राहील। जेणेकरून एखाद्या केंद्रावर जर लाईन लागली तर आम्हाला इथून कळेल, सो दॅट आम्ही झोनलला सांगून ते फटाफट क्यू मॅनेजमेंट करू। त्यामुळे याचे दोन फायदे होणार आहे। एक तर मतदातांना कसलाही त्रास न होता एक बेटर एक्सपिरियन्स वोटिंगचा होणार आहे आणि पोलीस यंत्रणा आणि आमच्या यंत्रणेला पोलिंग स्टेशनवर सगळं बरोबर चालू आहे की नाही ते आपल्याला कळणार आहे। त्यामुळे ही खूप चांगली यावेळेस डिसिजन कमिशनने घेतलेला आहे आणि त्याचा फायदा यंत्रणेला होणार आहे। दुसरी गोष्ट, ग्रामीण भागामध्ये पण असं होणार आहे का? ग्रामीण भागामध्ये आम्ही कमीत कमी 50% याच्यावर वेबकास्टिंग केलेलं आहे, जेणेकरून पूर्ण जर आपण बघितलं शहरी 100% आणि तिकडे 50 ते 60% जवळपास 75% पोलिंग स्टेशन कव्हर आहे। आपल्याकडे नागपूरमध्ये 4631 पोलिंग स्टेशन आहेत, त्यातले आपण जवळपास 3500 पोलिंग स्टेशन आपण वेबकास्टिंगनी कव्हर केलेले आहे। त्यामध्ये सगळे क्रिटिकल जिथे आम्हाला वाटते की काही इश्यू होऊ शकतं, गर्दी होऊ शकते, सगळे पोलिंग स्टेशन आपण ऑब्झर्व्हर साहेबांच्या डिस्कशनमुळे आणि कॉन्क्लुजननी आपण ते डिसाईड केलेले आहे। वेबकास्टिंग अंतर्गत जे पोलिंग स्टेशन्स राहणार आहे तिथे किती कॅमेरे राहतील, म्हणजे आतली गोष्ट आणि बाहेरचं सगळं काही आपल्याला दिसेल? तिथे मिनिमम आपण 2 कॅमेरे लावतो, कारण गाईडलाईन्स अशी आहे की आतमधलंही कव्हर व्हायला पाहिजे आणि लाईन सुद्धा दिसायला पाहिजे। त्यामुळे आम्ही एक कॅमेरा आतमध्ये आणि एक बाहेर, जेणेकरून किती लाईन लागलेली आहे, पोलीस यंत्रणा आहे की नाही, कोणी पॉलिटिकल पार्टीचं कोणी आतमध्ये येत नाहीये, कोणी मोबाईल घेऊन येत नाही, सगळे नजर आपल्याकडे त्यांचं चित्रीकरण आपल्याकडे भेटणार आहे। ईव्हीएमच्या मुवमेंट बद्दल नेहमी लोक संशय निर्माण करतात आणि अत्यंत मेहनतीने केलेली जी प्रक्रिया असते त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात। ईव्हीएम वर कशी नजर राहणार आहे? काही विशेष ऍप त्याच्यासाठी तयार करण्यात आले का? जनरली आपण नेहमी कमिशनच्या गाईडलाईन्स आहे की आपण जीपीएस किंवा ऍपनी आपण करू शकतो ट्रॅकिंग। जनरली आपण जीपीएस लावतो, पण यावेळेस कमिशनच्या गाईडलाईननुसार आपण एक ऍप यूज करत आहोत, जेणेकरून तो ऍप जीपीएस बेस्ड ऍप सगळे जे पोलिंग ऑफिसर्स आहे आणि झोनल आहे त्यांच्या मोबाईलला डाउनलोड राहील आणि तो लाईव्ह ट्रॅकिंग त्याचं आपण होत राहील, जेणेकरून आम्हाला कंट्रोलमध्ये बसून ईव्हीएम कुठे चालल्या ते आम्हाला कळेल। आधी आपण जीपीएस लावत होतो, आता आपण चक्रिका आपण जे ऍप आलेलं आहे ते आपण यूज करतो आणि ऑलरेडी सगळ्या लोकांनी ते डाउनलोड केलेलं आहे आणि त्याचं ट्रॅकिंग आपण लाईव्ह करणार आहोत। म्हणजे उद्या एखाद्या मतदान केंद्रावर ईव्हीएम खराब झाली आणि ती ईव्हीएम बदलण्याची वेळ आली तर राखीव ईव्हीएम काढण्यापासून तर तिथे जाऊन स्टॅब्लिश होईपर्यंत तुम्हाला सगळं माहित होत असेल? तेच नाही, डिस्पॅच सेंटर पासून निघाल्यावर, पोलिंग स्टेशनवर पोहोचल्यावर, पोलिंग स्टेशनला वोटिंग झाल्यावर, मतदान पेटी सील केल्यावर, वापस रिसिव्हिंगला आल्यावर आणि ठेवतपर्यंत सगळी प्रोसेसला आपण जीपीएस ट्रॅकिंग आपण करत असतो। तर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहावी याच्यासाठी निवडणूक यंत्रणा प्रयत्न करत असते, मेहनत करत असतात। हजारो लाखो कर्मचारी या संपूर्ण प्रक्रियेत राहतात आणि यंदाचा महाराष्ट्राचा जे काही निवडणुकीचा संपूर्ण प्रोसिजर आहे तो पारदर्शक ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय जे आहेत करण्यात आले आणि मोठ्या शहरातील प्रत्येक पोलिंग स्टेशन आता प्रशासकीय अधिकारी जे आहेत त्यांच्या नजरेखाली राहणार आहे आणि ईव्हीएमच्या प्रत्येक मुवमेंटवरही उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नजर राहणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।